शब्द द्वैताचे आणि द्वैत हे या जगातलं द्वैत आहे, व्यवहारातलं द्वैत आहे, म्हणून तो आरोपित होतो, गुणदोष त्याला नाहीये. अमृतानुभवामध्ये म्हटल्याप्रमाणे बाबुलाचे निमरणे की तो शावे बालपणे, त्याप्रमाणे आरशावर धूळ साठली, आरसा मळकट झाला तर आपला चेहरा मळकट दिसतो. आपण म्हणतो काय माझा चेहरा खराब आहे, अहो नाही, आरसा स्वच्छ करा. आरसा मळकट आहे म्हणून चेहरा मळकट वाटतो. प्रतिबिंब हे धुरकट पडतं. आरसा हे काय, हा माध्यम आहे, यालाच आपण उपाधी म्हणतो. या परिभाषेमध्ये उपाधी म्हणतात, आपण त्याला माध्यम म्हणतो. आरसा हे माध्यम आहे. आपल्या चेहऱ्याचं दर्शन आरशामध्ये घडतं. धूमेना व्रियते वह्निर यथा दर्शो मलेन च, ज्याप्रमाणे धूमेना व्रियते वह्निर, गीता सांगते 3ऱ्या अध्यायामध्ये, धूमेना व्रियते वह्निर यथा दर्शो मलेन च, ज्याप्रमाणे अग्नी, हा अग्नी स्वच्छ आहे पण त्याच्यावरती धूर आला, काजळी आली, मग अग्नी अस्वच्छ झाला का? नाही, ती काजळी काढून टाका, अग्नी स्वच्छच आहे. त्यावरची धूर काढून टाका, त्यावरची राख काढून टाका, अग्नी आतमध्ये आहे. राखेमुळे तो अग्नी झाकल्यासारखा वाटतो. तसा मूळ आत्मा शुद्ध, बुद्ध, मुक्त अशा प्रकारचा आहे, पण मायेच्या आवरणामुळे तो झाकल्यासारखा वाटतो आणि आपल्या मनाला भ्रम होतो. म्हणून ते म्हणतात जीव आणि शिव एकच आहे. याप्रमाणे शिव हा ज्ञानयुक्त आहे आणि जीव हा भोगयुक्त आहे. तो जीव हा भोगलुब्ध आहे आणि शिव हा अभोगी आहे. याप्रमाणे पोपटाच्या नळीचा वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादा पोपट फिरणाऱ्या नळीवर बसतो आणि बसल्याबरोबर ती नळी गर्र फिरते. ते म्हणतात, माऊलीने सुद्धा उदाहरण हेच दिलेलं आहे की ही नळी भोवंडली, नळी भोवंडली, फिरली आणि मग त्या पोपटाला असं वाटतं की नळी फिरली म्हणजे आपण पडू, म्हणून तो त्या नळीला पक्क धरतो आणि जसं जसं नळीला पक्क धरतो तसं तसं तो या नळीवरती अडकून बसतो. तो क्षणभर विसरतो की मला पंख आहेत, मी या ठिकाणी जरी सुटलो तरी मी उडू शकतो, हे त्याच्या लक्षात येत नाही आणि तो नळी बरोबर फिरत राहतो. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच उदाहरण दिलेलं आहे. याप्रमाणे तो आत्मविस्मृत होतो. पाण्यात पडलेलं प्रतिबिंब जसं तसं या ठिकाणी जीव हा देहबुद्धीने युक्त आहे. आणि आपण जसं सावली, आता मला सांगा, सावली पडली, आपली सावली पडली, मग ती माझी आहे का? आपण म्हणतो ही माझी सावली. माझी म्हणजे काय? तुझी सावली काय असते? अहो तुझं हे शरीर आहे, त्याची सावली पडली, त्यावर तुला ममत्व कशामुळे? त्या सावलीवर कोणी विष्ठा टाकली म्हणजे तुम्ही खराब झाले का? नाही. पण आपण म्हणतो नाही नाही नाही, माझ्या सावलीवर विष्ठा पडली, माझी सावली खराब झाली, मला दोष लागला. सावली मोठी लहान होते पण माझ्यात बदल होतो का? ते म्हणतात नाही. त्याप्रमाणे अविद्येत प्रतिबिंब पडतं ते आत्म्याचं आणि जीवरूपी उपाधी त्याला लागते, म्हणून आपण त्याला बद्धता म्हणतो. याप्रमाणे आणि हे भ्रम कसा होतो, आपण या ठिकाणी भ्रमित का होतो, हे सगळं जग आपल्याला भासित का होतं? ते म्हणतात स्वप्नो यथात्मन ख्याती संस्कृत तू वास्तवी. स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे सगळं खोटं असतं पण आपल्याला स्वप्न संपेपर्यंत खरं वाटतं, स्वप्नातून उठल्यानंतर खोटं, तसा संसार हा स्वप्नवत आहे असा मानावा. तो असत्य आहे पण सत्य भासतो. जसं आपण आजच्या नव्या भाषेत सांगायचं तर 3D किंवा 4D, यामध्ये आपण जर तो चष्मा घातला आणि तो एक प्रयोग बघायला गेलो 4D 3Gचा, तो चष्मा घालावा लागतो. तिथं जाऊन तिथे तिकीट काढायचं आणि पाहायचं आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपल्या अंगावरच सगळी पाऊस पडायला लागलाय, आपल्या अंगावर वटवागुळे आल्यात, आपल्या अंगावर आल्यात, आपल्याला जाळं लागलंय, जळमट लागलंय, पाऊस पडलाय आपल्या अंगावर, आपण भिजलोत. आपल्याला प्रत्यक्ष तो अनुभव येतो. कधी? तो चष्मा घातला तर. चष्मा नाही घातला तर येणार नाही. पण चष्मा हा कशाचा आहे? मायेचा आहे. हा मायेचा चष्मा आपण डोळ्याला घालतो जीव, आणि मग 3D आणि 4D या प्रकारामध्ये
आपल्याला असं वाटतं की आपण अंधारात गेलोत, आपण कुठल्या तरी एका गुहेत गेलोत, त्या ठिकाणी बटवागुळी आपल्या अंगावर आल्यात, पाल आपल्या अंगावर आली आणि खरोखरच आपल्याला आपण दचकतो, आपण घाबरतो. आपल्याला वाटतं पावसाने आपण भिजलोत. अरे मी तर भिजलोय, कुठं भिजलोय, बाहेर ये बरं, कुठं भिजलोय. मग भिजल्याचा अनुभव कसं काय आला, ते म्हणतात 4D मुळे तो आला, 3D मुळे तो आला. या ठिकाणी ही जे डायमेन्शन आहे, डी म्हणजे डायमेन्शन, तेव्हा 4 डायमेन्शन, 3 डायमेन्शन या प्रकारच्या दृष्टिकोनामुळं आपल्याला खोटा असलेला अनुभव खरा वाटतो. तसा मायेच्या या दृष्टिकोनामुळं, मायेचा चष्मा धारण केल्यामुळं हे खोटं असलेलं जग आपल्याला खरं वाटतं, खरं भासतं. ते सुखदुःख आपण खरे मानतो, पण संसार मात्र खरा नाही. ते म्हणतात, उदाहरण त्याने असं दिलेलं आहे, स्वप्न यथात्मा, की स्वप्नामध्ये जसं सगळं वस्तू आपण दिसतो, पाहतो, आणि मग ते म्हणतात की दैवाधीने शरीरिस्मिन, हे शरीर दैवाधीन आहे. जसं आपण बुद्धिबळ खेळतो, एखादा म्हणतो चल आता काय रिकामपण आहे, दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, आणा बरं बुद्धिबळ, आणा बुद्धिबळ. पट आणला, त्या ठिकाणी सगळ्या सोंगट्या मांडल्या, तुझ्या काळ्या माझ्या पांढऱ्या वगैरे वगैरे मांडल्या, आणि सगळ्या प्रकारचे सैनिक मांडले, हत्ती घोडे मांडले, आणि आता चाल खेळायची. मग आता समोर एक जण बसला, इकडे एक जण बसला, आणि चाल सुरू केली. चाल सुरू केल्यानंतर एक जण खोटा खेळू लागला, हे खोटं नाही खेळायचं, खरं खेळायचं, रड्डी नाही खेळायचं. आणि मग करता करता ते एकमेकाशी भांडत राहतात, मित्र असतात, पण ते म्हणतात नाही नाही नाही, तुझ्याबरोबर खेळणं योग्य नाही, तू खोटं खेळू लागलास, आणि एकमेकांच्या छातीवर बसतात, भांडणं करतात. कशामुळे भांडू लागले हो तुम्ही, म्हणजे सोंगट्यामुळं. अहो सोंगट्या खोट्या आहेत, त्यातला हत्ती खोटा आहे, त्यातला उंट खोटा आहे, त्यातला प्रधान खोटा आहे, त्यातला राजा खोटा आहे, आणि तुम्ही खेळायला सुरुवात केल्यावर तुम्हाला तो खरा वाटतो. वास्तविक ते खरं नसतं. सोंगट्या टाकून द्या तुमच्या डब्यात, आणि मग पहा अरे हे खोटं होतं, मग आपण भांडणं का केले, आपण रागवलो का. हे उदाहरण दिले रामदास स्वामींनी. रामदास स्वामी दासबोधामध्ये म्हणतात की अशा प्रकारचं एखादा पट माणूस खेळतो, एखादा सोंगट्या खेळतो, आणि सोंगट्यामध्ये एकमेकांचा जीव घेतात लोक, आयुष्यभर तुझ्याशी बोलणार नाही. म्हणजे खोट्या सोंगट्यावरून खरे भांडणं होतात का, अज्ञान. आणि म्हणून हे आपणच आहोत, ही सोंगटी म्हणजे माझीच आहे आणि मीच त्याला प्रेरक आहे. या ठिकाणी जो अहंकार आहे तो याला कारणीभूत आहे. म्हणून ते म्हणतात अशा पद्धतीने अहंभावावर आरूढ होऊन माणूस अभिमान धारण करतो, आणि त्यातून तो खरा आहे असं मानून या विश्वामध्ये तो वागतो. गारुडी जसा खड्याचा उपाय करतो, त्याला तो लोकांना, सामान्य मुलांना ते खरं वाटतं, त्याप्रमाणे ही मायेचे 2 कार्य आहेत, 2 शक्ती आहेत. एक कोणती, आवरण शक्ती, आणि दुसरी विक्षेप शक्ती. आवरण म्हणजे झाकणे, आणि विक्षेप म्हणजे मनामध्ये संशय निर्माण करणे. ह्या मायेच्या शक्ती आहेत. भगवान म्हणतात हे उद्धवा, ह्या दोन्ही मायेच्या शक्ती आहेत, आणि ह्या माझ्याच आहेत, मीच अशा प्रकारच्या शक्तीनं हे विश्व निर्माण करतो, गुण निर्माण करतो. आणि याप्रमाणे आपण या दैनंदिन जीवनामध्ये वागत असतो. मुक्त कसा वागतो, तो या विषयाला तुच्छ मानतो. याप्रमाणे ते म्हणतात की आपण दैवाधीने शरीर गुण भावेन कर्मणा, हे शरीर दैवाधीन आहे असं मानलं पाहिजे, दैवाच्या अधीन आहे. अहो हे शरीर काय आपल्या अधीन नाहीये, शरीर दैवाधीन आहे. केवळ आपल्या मनामध्ये या शरीराबद्दलची आसक्ती निर्माण होते, आणि म्हणून आपण या संसारामध्ये अडकतो. दैवाधीने शरीर गुण भाव्येन कर्मणा वर्तमानो बुद्धस्त तर कस्मात निबध्यते. याप्रमाणे आता जे विद्वान आहेत ते सुद्धा फक्त विद्वत्तेमध्ये तल्लीन राहतात, ते विद्वत्ता फक्त महत्वाची मानतात, आणि विद्वत्तेपेक्षा प्रेम महत्वाचं आहे, भगवंताची भक्ती श्रेष्ठ आहे. भागवतकरांनी पुन्हा पुन्हा भक्तीला महत्व दिलेलं आहे. ते म्हणतात की जे विद्वान आहेत ते विद्वत्तेला महत्व देतात, पण भक्तीला देत नाहीत. आणि म्हणून आपण विषयाला विषवत मानलं पाहिजे. विषयम विषवत त्यजेत,
त्यामधले दोष पाहिले पाहिजेत. आता दोष कसे कसे पाहिजे ते म्हणतात. अहो काय झालं, एका गृहिणीनी दूध आता पंचपक्वान्न करायचं म्हणून दूध मागवलं, दूध आणलं, दूध तापवलं. आता दिवाळीचा काळ आहे, दूध आणलं, दूध तापवलं. असतं काय, आपण यमद्वितीया भाऊबीज आहे, त्या निमित्ताने भावाला घरी जेवायला बोलावलं, दूध तयार केलं, त्या दुधामध्ये साखर टाकली, दूध तापवलं, लाल तापवलं चांगलं, त्यामध्ये विलायची टाकली, केशर टाकलं, चारोळी टाकली. आता दूध सगळं तयार झालं, चांदीच्या पेल्यामध्ये ओतलं आणि आता भावाला द्यायचं. तेवढ्यात त्याच्यात माशी पडली. आता दूध चांगलं आहे, दूध तापलेलं आहे, त्यात साखर आहे, त्यात केशर आहे, त्यात विलायची आहे, त्यात चारोळी आहे, ते चांदीच्या पेल्यात आहे. काय वाईट आहे हो त्याच्यात, माशी पडली. माशी पडली, काढून टाका ना. नाही नाही नाही, आता हे दूध प्यायचं नाही. का बरं, का नाही प्यायचं, एवढं चांगलं दूध, माशी पडली. मग माशी पडली का, नाही नाही पडल्यासारखी वाटली. नाही नाही माशी तर काही दिसत नाही. नाही मला वाटलं माशी पडली. मग तुम्हाला वाटलं ना, मग सोडून द्या. आता पिऊ नका. वाटलं म्हणजे संशय आला, आणि हा संशय म्हणजे माया. आणि म्हणून तुम्ही या विषयामध्ये तुम्ही जगत असताना त्यामध्ये दोष कोणता तेवढा पहा. हे विषय सगळे चांगले आहेत, पण विषयामध्ये माशी पडली तर तुम्ही जसा चांगलं दूध सुद्धा पिणार नाहीत, गाईचं दूध सुद्धा पिणार नाहीत, त्याप्रमाणे दोष पाहायला शिकलं पाहिजे. तरच आपल्याला या संसारातून निवृत्त होता येईल. माणूस निवृत्त होत नाही असं नाही. दूध प्यायला घेतो, प्रवृत्तीनेच घेतो ना, पण माशी पडल्याबरोबर तो सोडून देतो. माशी पडल्यासारखं वाटलं तरी सोडून देतो. का बरं, एवढे कष्ट काय तुम्ही निरीच्छ झाले हो? नाही, निरीच्छ नाहीये, पण मला किळस निर्माण झाली. तशी विषयाबद्दलची किळस निर्माण झाली पाहिजे. म्हणून ते म्हणतात, जरी हे खोटंच सांगितलं तरी माणूस त्याच्यावर विश्वास ठेवतो. नाही नाही पडलीच असेल, नाही नाही मी खोटं बोलले. आता खोटं बोलले म्हणलं तरी सुद्धा माणूस पिईल का दूध? नाही पिणार. अहो खोटं असो नाही तर खरं असो, काही असो, मी आता दूध, माझी इच्छाच गेली. आता ही इच्छा कशी काय गेली, मग संसाराची इच्छा का जात नाही? ते म्हणतात याप्रमाणे मुक्त लोक विषयाकडे या पद्धतीने पाहतात. मुक्त लोक, मुक्त असणारे संत महात्मे हे विषयाकडे या दृष्टीने पाहतात. संत तुकाराम महाराजांच्याकडे शिवाजी महाराजांनी काही शिपाई पाठवले. म्हणले सोनं नाणं वगैरे घेऊन छत्रपती महाराजांनी वस्त्रप्रावरण तुकाराम महाराजांच्याकडे घेऊन आले. आल्यानंतर तुकाराम महाराजांनी नमस्कार केला. म्हणजे मी छत्रपती शिवरायांकडून आलोय, हे तुम्हाला सगळं सोनं नाणं अलंकार दाग दागिने वस्त्रप्रावरण. त्याची बायको होती जिजाई तुकाराम महाराजांची. अहो म्हणले बरं झालं आपल्याला मिळालं दिवाळीच्या निमित्ताने, तुम्ही तर काहीच आणत नाही. तुम्ही तर सकाळी उठतात तर भंडाऱ्याच्या डोंगरावर जातो, तुम्हाला दिवाळी नाही, दसरा नाही. उठत येते कुठे ते टाळ, अवघा मांडीला कोल्हाळ. उठले की तुम्ही आपले भजन सुरू करतात. संत येती घरा तुळशी दिवाळी दसरा म्हणतात. आणि खरा दिवाळी दसरा हा मुलांसाठी कोण आणणार आहे? कपडे लत्ते सोनं नाणं चांगले चुंगलं पदार्थ. तुकाराम महाराजांनी नमस्कार केला त्यांना आणि सांगितलं हे घेऊन जा परत, आम्हाला काही नको याच्यातलं. कारण सोने आणि दगड मला सारखाच आहे. समलोष्ठाश्म कांचना, हा सोनं काय आणि दगड काय मला फरक नाही. ते म्हणले महाराज तुम्हाला महाराजांनी एकदा भेटायला बोलावले. पहा छत्रपतींनी भेटायला बोलावले, एखादा पळत गेला असता. ते म्हणे छत्रपतींना सांगा. काय सांगा? तुम्हापाशी आम्ही येऊन या काय वृथा शीण आहे चालण्याचा. अहो काय करायचे म्हणले तुमच्याकडे येऊन, तुम्ही मोठे आहात, तुमचं मन उदार आहे, पण आम्हाला तुमच्याकडे येऊन काहीच मागायचं नाही. फक्त काय चालण्याचे श्रम आमचे होतील, तुमच्याकडे येऊन आम्हाला काही घ्यायचं नाही. तुम्हापाशी आम्ही येऊन या काय वृथा शीण आहे चालण्याचा. आणि आम्ही जर यायला निघालो तर आम्ही सदैव सुडके, आम्हा पाहता चोर धाके. आम्ही असे आहोत की आम्हाला पाहिल्यावर चोर पळून जाईल, हा माझं काही घेऊन जाईल म्हणून. असं आमचं शरीर आहे, असं आमच्या अंगावरचे कपडे आहेत, तर चोर सुद्धा पळून जाईल. तेव्हा आम्हाला काहीच नको. असं जर वृत्ती असेल तर याला म्हणतात संत वृत्ती.
याला म्हणतात साधू वृत्ती आणि याला म्हणतात मुक्ततेची वृत्ती. ही जी वृत्ती आहे की या कपड्या लत्याचं सोन्या नाण्याचं करायचं काय, शेवटी काही उपयोग नाहीये. त्याप्रमाणे ते म्हणतात अशा पद्धतीने जे पाहतात ते मुक्त असतात. आणि मग गोपालकृष्ण म्हणतात, अरे उद्धवा, ज्ञानी सुद्धा किती जरी ज्ञान संपन्न झाला तो शब्दज्ञानी होतो. शब्दज्ञानी म्हणजे फक्त शब्दाने त्याला सगळं कळतं. यथार्थ दीपिका वामन पंडितांनी लिहिली. सहज विषय निघाला म्हणून सांगतो. वामन पंडित काही ज्ञानी नव्हते असं नाही. वामन पंडित म्हणजे आडनाव शेषे, नांदेडचे राहणारे, आपल्या मराठवाड्यातले. आणि वामन पंडित एकनाथांच्याच काळामध्ये होते. नाथांच्याच काळात. नाथ संत आहेत आणि वामन पंडित आहेत. पांडित्य आहे त्यांच्याजवळ, शब्द पांडित्य आहे, ज्ञान आहे. आणि ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरची माऊलींची टीका आहे ना. माऊलींनी ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली भगवद्गीतेवर. यथार्थ दीपिका माऊलींचं नाव आहे, माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं नाव आहे भावार्थ दीपिका. वामन पंडितांनी वाचली. वामन पंडित म्हणाले, काय लिहिले ज्ञानेश्वरांनी? भावार्थ दीपिका. भावार्थ नाही, मी यथार्थ लिहितो. ज्ञानेश्वरांना काही कळालं नाही. वामन पंडित म्हणतात ज्ञानेश्वरांना कळलं नाही म्हणले काही, त्यांना शब्दांचे अर्थ कळले नाही. गीता एकीकडे चालली आहे. गीता चढे गीता जाई पूर्वेकडे, टीका चढे पश्चिमेचे कडे. गीता चालली पूर्वेकडे म्हणले आणि ज्ञानेश्वरी चालली पश्चिमेकडं. दोहीशी हात लाविती बापुडे, अर्थ सापडे केवी तया. त्यांना अर्थ नाही कळाला म्हणजे मी सांगतो. आणि म्हणून वामन पंडित मोठ्या अहंकाराने युक्त होऊन भावार्थ नव्हे यथार्थ दीपिका, योग्य मी जो म्हणतो तोच अर्थ बरोबर आहे, ज्ञानेश्वर महाराजांना अर्थ नाही कळाला असं म्हणून त्यांनी यथार्थ दीपिका लिहिली. पंडित होते ते. पण अशा पांडित्य पूर्ण असणारे हे वामन पंडित एके दिवशी चालले काशीला. काशीला जात असताना एका झाडावरती त्यांना पक्षाची भाषा येत होती. या झाडावरती ब्रह्मराक्षस बसले होते दोघ जण. तर ते म्हणले, दुसरा ब्रह्मराक्षस म्हणला, ही मधली जागा सोडा म्हणले. रात्रीचा मुक्काम होता त्यांचा त्या झाडाखाली. वामन पंडित झोपले आणि त्यांना ही भाषा ऐकू आली. म्हणले काय बोलायले? म्हणले कोण आहे? म्हणजे ब्रह्मराक्षस काय बोलताय? ते म्हणले मधली जागा सोडा, मधली जागा सोडा. म्हणले का? अजून एक जण येणार आहे. म्हणले कोण? ते काय खाली झोपलाय ना म्हणले, तो येणार आहे म्हणले. आता तो ब्रह्मराक्षस होऊन येणार आहे. ज्ञान आहे, ब्रह्मराक्षसाला ज्ञान नसतं असं नाही, पण ते अहंकार युक्त असतं म्हणून. आणि मग त्यांना उपरती झाली. रामदास स्वामीकडे गेले. म्हणले महाराज मला ज्ञान सांगा. रामदास स्वामी म्हणाले, मी तुझा गुरु नाही होऊ शकत, तू जा म्हणले. आणि मग त्यांनी गुरु केले. रामदास स्वामींनी त्यांना योग्य मार्गदर्शन करून गुरुकडे पाठवलं. त्यातून गुरुपदेश घेतला आणि मग वामन पंडित मुक्त झाले. सांगायचं असं की वामन पंडित ज्ञानी होते, पण त्यांना वाटलं ज्ञानेश्वरापेक्षा मी मोठा, हा अहंकार झाला. ज्ञानेश्वरांनी काही ठिकाणी गीता, आता काय उदाहरण सांगतो, समजा गीता काय सांगते, भगवद्गीतेमध्ये म्हटलंय की रथोपस्थ. अर्जुन कुठे आला? रथोपस्थ. रथोपस्थ म्हणजे काय? रथाचा मागचा भाग जो असतो, जिथे धनुष्य बाण वगैरे ठेवलेले असतात, शस्त्र सामुग्री, त्याला रथोपस्थ असं म्हणतात. पण ज्ञानेश्वर म्हणतात अर्जुनाने रथाच्या खाली उडी मारली. आता रथोपस्थ म्हणजे काय? रथाच्या मागची बाजू. आणि ज्ञानेश्वर काय सांगतात? रथाच्या खाली उडी मारली. मग हे बरोबर आहे का? नाही. अहो अजून युद्ध सुरू व्हायचंय आणि अर्जुन काय म्हणतात की मला दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ उभा कर आणि बघू द्या कोण कोण लोक येणार आहेत. आणि ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? बाणाची या मांडवा तू. बाणाचा मांडव टाकलाय. मग म्हणजे युद्ध सुरू झाले. कुठे युद्ध सुरू झालंय हो? मग ज्ञानेश्वरांचं म्हणणं, ते म्हणतात भावार्थ आहे. मला जो ज्ञानेश्वरीमध्ये गीतेचा अर्थ कळाला, माझ्या अंतःकरणाला जो वाटला, तो मी लिहिलाय, शब्दार्थ नाहीये. मग तुम्ही एकीकडे गीता घेताल आणि दुसरीकडे ज्ञानेश्वरी घेताल, असं चालणार नाही. गीतेच्या शब्दाच्या पद्धतीने मी ज्ञानेश्वरी लिहिलेली नाही, मी मला जी वाटली ती लिहिली, असं आहे ज्ञानेश्वरांचं. म्हणून त्याला भावार्थ शब्द वापरलाय.
असो, असं अनेक गोष्टीचे चिंतन करता येईल. ते सांगायचं तात्पर्य असं की हे शब्द पांडित्य व्यर्थ आहे भगवान म्हणतात. आणि म्हणून हे युधिष्ठिरा शब्द पांडित्य व्यर्थ कशामुळं, तर सुपर्णावेतो सदृशो सखायौ. एका झाडावर 2 पक्षी बसलेले आहेत. एक पक्षी कसा आहे, एक पक्षी आपल्याला माहिती आहे की जो फळाची अपेक्षा करत नाही आणि दुसरा फळाची अपेक्षा करतो. म्हणून सुपर्णावेतो सदृशो सखायो ही जी श्रुती आहे, सुपर्णावेतो हे म्हणतात, ज्याप्रमाणे आपण श्रुती नेहमी सांगत असतो की समान 2 पक्षी सारखेच आहेत. एक आहे जीव आणि दुसरा आहे शिव. एक आहे फळाची अपेक्षा करणारा, दुसरा आहे निरपेक्ष. आणि म्हणून सुपर्णावेतो सदृशो सखायो यदृच्छेतो कृतनीडौ च वृक्षे एकसयो खादत पिप्पलान्न मन्यो नरण्यो पिबले न भूयान. याप्रमाणे हे उद्धवा, जीव हा अपेक्षा करणारा आहे, तो मायेमध्ये अडकतो कारण फळाची अपेक्षा करतो. आणि शिव हा निरपेक्ष आहे, अभोगी आहे, त्यामुळे तो मुक्त आहे. या दृष्टीने अदेहस्थोपी देहस्था कुमते स्वप्न यथा, याप्रमाणे तुला मी सांगितलं. विरक्त कसा असतो ते सांगितलं. आता या शब्द ब्रह्मणी निष्णातो न निष्णात पर्यधी. शब्द ब्रह्मामध्ये खूप लोक ज्ञानी आहेत. शब्दाने सगळं कळतं, अनुभवाने कळत नाही. आणि जे शब्द ज्ञानी आहेत त्यांना कधीच मुक्ती प्राप्त होत नाही. आणि म्हणून ते सांगतात त्यांचं शब्द पांडित्य व्यर्थ आहे. आणि हे सांगण्यासाठी भगवंतांनी एक उदाहरण दिले. काय दिले? गान दुग्ध दोहाम सतींच भार्याम देहम पराधी नमसत प्रजांच वित्तनपती कृतमंग वाचम हिना मया रक्षती दुःख दुःखी. उदाहरण दिलंय भगवंतांनी, दृष्टांत दिलाय. एक गृहस्थ होता, गाम दुग्ध दोहाम, तो एकटाच होता. लोक म्हणले, का हो? म्हणले, महाराज तुम्ही एकटेच आहेत, तुमच्या खाण्यापिण्याची मोठी भ्रांत होते. तुम्ही असं करा, एक गाय घ्या, गाय विकत घ्या, म्हणजे तुम्हाला दूध प्यायला मिळेल, तुमचं उपासमार होणार नाही. तो म्हणला, नाही 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 नाही, घ्याच तुम्ही. आग्रह केला, गाय घेतली. झालं, गाईच्या आपल्या जनावराच्या बाजारात गेले मंगळवारी आणि गाय घेतली. गाय घेतली किंवा मोठीची मोठी कास होती. म्हणली मोठी कास आहे, धेनू चांगली आहे, गाय चांगली आहे, वासरू आहे चांगलं, आणि कास मोठी म्हटल्यानंतर भरपूर दूध मिळेल. कपिला गाय घेऊन आले. अहो काय करतात लोक, कास काहीतरी त्याच्यावरती केमिकल टाकून कास मोठी करतात आणि घरी आलं की सगळी कास उतरली. पैसे तर दिले, कास सगळी उतरून गेली. आणि दूध काढायला गेलं तर थेंबर दूध येईना दुसऱ्या दिवशी. अरे म्हणले काय करावं? गान दुग्ध दोहाम सतींच भार्याम. तो तेच दूध लावायला लागला, जे आसळातून निघल तेच दूध त्या आसळाला लावू लागला आणि काढू लागला. एक थेंब सुद्धा दूध येईना. अरे अरे, जेवढं दूध काढावं तेवढं काशेलाच लागायला लागलं. मग काय म्हणले, गाय घेऊन काही उपयोग झाला नाही. विनाकारण नुसतं शेण पाणी, त्याचप्रमाणे तिला वैरण चाळा पेंड सरकी याच्यात खर्च होऊ लागला आणि गाय काही दूध देईना. मग एक जण आला, म्हणले, महाराज तुम्ही आता गाय घेतली, पण तिचं शेण पाणी त्याचप्रमाणे सरकी हे ते करायला, चारा करायला तुम्हाला त्रास व्हायलाय. त्यापेक्षा तुम्ही बायको करा, तुम्ही एक बायको करा. म्हणजे बायको कोण देईल मला? अहो खूप मुली तयार आहेत. आणले एक जणांनी, बायको केली. पान चांगली मुलगी आहे, म्हणले समजदार आहे, गृहकृत्य दक्ष आहे, माझ्या ओळखीची आहे. केली, झालं, शुभमंगल सावधान झालं. झाल्यानंतर ही बायको मोठी क्रव्यात निघाली. दुसऱ्या दिवशीपासूनच आपलं रूप दाखवायला सुरुवात केली तिने. भांडण करायला सुरुवात करायची. काही नाही, सकाळी उठायचं आणि आज कोणाला भांडायचं हे ठरवायचं. बरं, भांडण भांडखोर म्हणतात त्याला, म्हणजे उकरून काढायचं भांडणं. भांडकुदळ आणि भांडखोर तसे दोन्ही आहेत. कुदळ म्हणजे खांदून काढायचं नसलेलं भांडण, आणि भांडकुदळ आणि भांडखोर, आणि सगळ्या लोकांना भांडत 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 यायचं. एके दिवशी जायचं, एक दिवशी उठली आणि सकाळी म्हणजे आज काय भांडणाला विषयच नाहीये, काय करावं. गेली शेजारी. गेल्याबरोबर काय झालं, म्हणले, अहो महाराज
त्या बाईला सांगितलं, ओ बाईसाहेब मला जरा विस्तू द्या. विस्तू? हो म्हणली, पेटवणीला विस्तूच नाहीये, काड्याची पेटी नाहीये, विस्तू. ती म्हणली मग कशात द्या? ती म्हणली द्या माझ्या ओंजळीत. म्हणजे ओंजळीत पोळल ना, मग द्या माझ्या पदरात. अहो पदर जळल, मग जळला तर जळला, माझा जळल, तुझं काय जळल? आता हे काय भांडण्याचे विषय आहेत का? माझं जळल तुझं काय जळल, माझं तुझं बस. मग याप्रमाणे जे कडकड कडकड. आणि मग शेजारी म्हणले, बघा ना हिला विस्तू मागितला, ही विस्तू देई ना. लोक म्हणले विस्तू देई ना? अरे बाबा पण ती काय म्हणली, उत्तर काय दिलं, असतींच भार्याम. तो म्हणला अरे अरे अरे, गाय घेतली ती काही चांगली निघाली नाही, दूध न देणारी निघाली. बायको केली ती असती निघाली, तिच्यामध्ये सतीत्व काही नाही, काही लोकांची संस्कृती नाही, संस्कार नाहीत, काही नाही. आणि भार्याम असतींच भार्याम देहम पराधीन मसत प्रजांच. त्यानंतर मुलं झाले, काही का असं ना, मुलं बाळ झाले. लोक म्हणले बरं झालं मुलं बाळ झाले, मुलं मोठेही झाले. पण मुलं मोठे झाले तर हे सगळे मुलं असंस्कारहीन झाले. कुणी चोऱ्या करू लागलं, कुणी माऱ्या करू लागलं, कुणी पत्ते खेळू लागलं, कुणी वाईट नादाला लागलं, कुणी दारू पिऊ लागले. अरे 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 म्हणले हे सगळे. आणि यांनी जमवलेली सगळी संपत्ती उधळून टाकली मुलांनी. मुलांना काय बोलावं म्हणले अरे अरे. असत प्रजांचं, प्रजा चांगली निघाली नाही. आणि एके दिवशी याला अर्धांग वायूचा झटका आला. इतका तीव्र झटका होता की तो जागेवरच पडला. अरे 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 म्हणले काय झालं? म्हणले काय नाही, एक हात गेला, एक पाय गेला, एक डोळा गेला, संपूर्ण मृतवत झालं. काय शरीरात ताकद राहिली नाही. जा पडला कशावर? अंथरुणावर येऊन पडला. ते म्हणतात देहम पराधीन, पराधीन झाला दे. अरे कुणी आहे का समोर, मला चहा प्यायचा आहे. ते म्हणले मग प्या ना. अहो मग कसं उठू, मला इथून उठता येईना, माझा हात थरथर कापू लागलाय, मला हात कप धरता येईना. म्हणजे तुमचा नेहमी असाच त्रास असतो, तुम्हाला स्वतःला उठता येत नाही, सकाळी सगळ्या प्रातर्विधीला सुद्धा त्याला उठता येईना. आणि तो म्हणायला लागला अरे अरे देहम पराधीन, पराधीन झाला देह. लोकांनी उठवलं तर उठवायचं, लोकांनी झोपवलं तर झोपायचं, लोकांनी खाऊ घातलं तर खाऊ घालायचं, पोटात जायचं, लोकांनी पिऊ घातलं तर तोंडात जायचं, नाहीतर देहामध्ये काही अर्थ राहिला नाही. वित्तम तो तीर्थीकृत मंग वाचम. ते म्हणतात जे सगळं वित्त निर्माण केलेलं होतं, जे पैसे गोळा केलेले होते, ते सगळे कशात गेले? दोन गोष्टीत, एक डॉक्टर आणि दुसरा वकील. बस. एक तर भांडण, नाही तर मग शारीरिक दुखणे. तीर्थ नाही, यात्रा नाही, देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, त्याचप्रमाणे दान नाही, काही नाही. काय काय झालं म्हणजे आज डॉक्टरला पैसा गेला, आज वकिलाला पैसा गेला. याप्रमाणे ते म्हणतात अशा पद्धतीने वित्त हा अनाठाई खर्च होऊ लागला. सत्पात्री दान करायच्या ऐवजी पैसा पैसा म्हणून गोळा करतो, पण तो सत्पात्री गेला तर त्याचं पुण्य लाभेल, असत्पात्री गेला तर काय उपयोग आहे. म्हणून ते म्हणतात मंगवाचम. आणि वाणी एवढी आतापर्यंत वाणी होती, पण आता काय झालं, अर्धांग वाय झाल्यामुळं तो तोंड झालं वाकडं. वक्रतुंडंच्या इंग्रजी वाकडं तोंड झालं म्हणले. वाकडं तोंड झाल्यावर अरे अरे आयुष्यभर मी राम राम म्हणायचा प्रयत्न केला, मला वाटलं आता म्हातार झाल्यावर तरी रामनामाचा जप करेल, पण आता रचाच उच्चार करता येईना, कारण जीभच वळे ना म्हणले, आता वाकडी झाली. अरे 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 म्हणले ही मंग वाचम, वाचा सुद्धा गेली. आणि मग ते म्हणतात देवाचं नाव घेता येईना. रामनामा विणजे तोंड ते जाणावे चर्मकुंड. काय म्हणले? या एखाद्या चर्मकुंड म्हणजे जो मोची असतो त्याच्याकडे ज्याप्रमाणे एक वाटी असते, ती चामड्याची असते, त्याच्यात पाणी असतं, त्याप्रमाणे त्या चामड्याच्या वाटीत असलेल्या पाण्याप्रमाणे आपलं तोंड आहे. का? जर ते रामनामाविण असेल तर ते चर्मकुंड आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात हा दादुरिके बसू भगवन नाम न घेई जिम्हा अशी कशाला. तेव्हा भगवन नाम न घेई जिम्हा अशी कशाला, अशी जिम्हा काय कामाची. म्हणून ते म्हणतात हे सगळे दुःख दुःख दुःखच पदरी पडलं. श्रीकृष्ण म्हणतात हे उद्धवा, याप्रमाणे
हिनामया रक्षती दुःख दुःखी. एका दुःखातून दुसरं दुःख. अपेक्षा काय केली? आपल्याला चांगलं दूध मिळेल म्हणून गाय घेतली, पण गाय भाकड निघाली, पत्नी वाईट निघाली, भांडखोर निघाली, मुलं असत चोर दरोडेखोर निघाले, खोटं बोलणारे निघाले, शरीर अर्धांगवाताने किंवा मध्यंतरी आलेला करोना तो देखील आपल्याला शारीरिक दृष्टिकोनातून घातकच ठरला, आणि पैसा अनाठाई खर्च गेला, आणि वाणी देवाचं नाव घेईना. असं दुःखदायक सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. आणि म्हणून उद्धवा, म्हणून केवळ जो ज्ञानाचा जो अभिमान बाळगतो, शब्दज्ञानाचा अभिमान जो बाळगतो, तो शब्दज्ञानी असा निरर्थक आहे. शब्दज्ञान हे निरर्थक आहे. केवळ शब्दज्ञानी हा निरर्थक म्हणून सांगतात, म्हणून त्याचं शब्द पांडित्य व्यर्थ आहे. शमस्तस्या शमफलो हे धेनु विभरक्षितम. त्याचं फक्त आयुष्यभर केलेले नुसते घोकमपट्टी काही उपयोगाची नाही. घोकमपट्टी काही उपयोगाची नाही. शंकराचार्यांची चरपट पंजरी नावाचं काव्य, त्यामध्ये एक जण 90 वर्षाचं वय काशीला गेला आणि तिथून तो व्याकरण शिकू लागला. शंकराचार्याने त्याकडे बघितलं, म्हणले किती वय आहे तुमचं? म्हणले 90. आणि आता व्याकरण शिकायले? आता व्याकरण शिकू नका म्हणले. का? आता काय उपयोग आहे म्हणले तुमचा? आता फक्त देवाचं नाव घ्या. व्याकरण शिकण्यात अर्थ नाही. तेव्हा आज्ञा एवं गुणान दोषान मया दिष्टान विस्वकान. याप्रमाणे तुम्ही मत्कथा श्रवणे श्रद्धा. हे उद्धवा, त्यासाठी आता भक्त होणं आवश्यक आहे. मदर्पण वृत्तीने कर्म करीत राहा, तीच खरी श्रेष्ठ भक्ती आहे. आणि जे कर्म करशील ते मला समर्पित कर, हीच खऱ्या अर्थानं भक्ती आहे. दयाळू, निर्वैर, शांत, सत्यवादी, समवृत्तीचा भक्त श्रेष्ठ आहे. म्हणून भक्ताचे जे प्रकार सांगितलेत त्यामध्ये आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, त्यापैकी आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी याप्रमाणे चौथा हा श्रेष्ठ भक्त आहे. कोणता? चौथा भक्त हा निरीच्छ असतो. संकल्प केली या विण सहज होत असे मदर्पण. नाथ महाराजांनी यावर टीका करताना म्हटलंय, संकल्प केली या विण, कोणताही संकल्प नसताना, म्हणजे कोणती इच्छा न धरता, सहज होत असे मदर्पण, मला सगळं अर्पण कर, जे देखणे ते अधोक्षजा, दर्शन ओजा होत असे. तुझे पाहशील ते देवच पाहशील. या ठिकाणी पायाचे चालणे नेमे प्रदक्षिणा. असे जे मुक्त अवस्थेला पोचलेले संत महात्मे ते चौथ्या पातळीवरचे भक्त आहेत. जनी जनार्दन स्वामी म्हणतात, पायाचे चालणे नेमे प्रदक्षिणा, वाचेचे बोलणे सकळ स्तुती. तो जे बोलतो ती स्तुती होते, जे चालतो ते मंदिराकडे जातो, म्हणजे त्याचं चालणं प्रदक्षिणा होते, त्याचं बोलणं स्तुती होते. जो खातो तो नैवेद्य होतो आणि पितो ते तीर्थ होतं. आणि मग असा जर असेल, आत्मा शंभुपती गिरिजा हेची मती, प्राणपै करती परिचर्या. याप्रमाणे असं केवळ त्याला शिवसेवा म्हणतात. व्यापक भगवंताची सेवा ही आहे. याप्रमाणे मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. अशा प्रकारे 30 लक्षणं सज्जनाचे, सद्भक्ताचे 30 लक्षणं नाथांनी सांगितली त्यांच्या या एकादश स्कंधामध्ये, म्हणजे भागवतावरच्या टीकेमध्ये. मग या तद्रुपदेमध्ये भक्ती कशी संभवते हे सांगताना ते म्हणतात, भक्ती ही खऱ्या अर्थाने केवळ समर्पण वृत्ती आहे. भक्ती करणारा तो भक्त, ज्याची भक्ती करायची तो ईश्वर, हे द्वैत नाहीच आहे, हे अद्वैतच आहे. आणि अद्वैत असताना सुद्धा द्वैत कसं, आणि द्वैत असताना अद्वैत कसं? ते म्हणतात, अहो तुमचं शरीर एक आहे का अनेक आहेत? सांगा. एकच आहे, पण तरी तुम्ही डावं उजवं करता की नाही? डावा हात उजवा हात, डावा डोळा उजवा डोळा करतो, पण तरी डावा म्हणजे काही कमी समजतो का? नाही, डावा हात तुटला तर तुटू द्या, डावा डोळा गेला तर जाऊ द्या, असं नसतं. तो माझं शरीर आहे. शरीर जसं एकात्म आहे, पण डावा आणि उजवं हा त्यातला भेद आपण करतो. वाम सव्य दोन्ही भागी, दोन नावी एकची अंग. याप्रमाणे वाम आणि सव्य हे दोन भाग आहेत, पण दोही नाही एकची अंग. अंग म्हणून एक आहे. त्याप्रमाणे अद्वैतामध्ये द्वैत आणि द्वैतामध्ये अद्वैत. जैसा सुवर्णाचा नरहरी. एकनाथ महाराजांनी टीका करताना सांगितलं, उदाहरण दिलं. एक नरहरीची मूर्ती आहे, नृसिंहाची.
कोणाची राम असो, नृसिंह असो, कृष्ण असो, पांडुरंग असो, कोणी का असो ना. जैसा सुवर्णाचा नरहरी, सुवर्ण हिरण्यकश्यपू ते विदारी. म्हणजे सोन्याचा नृसिंह आहे, त्याच्या मांडीवर हिरण्यकश्यपू आहे. तो कशाचा? तो सोन्याचाच. हिरण्यकश्यपू सोन्याचाच, नरहरी सोन्याचाच, प्रल्हाद उभा आहे भोवती, तोही सोन्याचाच. म्हणले मग सगळं सोन आहे? हो म्हणले. मग हा नरसिंह आहे, हा प्रल्हाद आहे, हा हिरण्यकश्यपू आहे, हा भेद कसा केला तुम्ही? तर हा भेद केवळ वरवरचा आहे, आतमध्ये सोनं एकच आहे, सोनं वेगळं नाहीये. जैसा सुवर्णाचा नरहरी, सुवर्ण हिरण्यकशिपू ते विदारी, सुवर्ण प्रल्हाद पोटी धरी, तैशा परी मत भजना. त्याप्रमाणे देव आणि भक्त वेगळे नाहीतच, केवळ भजन करण्यापुरतं आपण त्याला वेगळं मानतो. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा अमृतानुभवामध्ये उदाहरण देताना दिले, देव देऊळ परिवारू की जे कोरो नि डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. शंकराचार्यांना प्रश्न पडला होता की अद्वैतामध्ये भक्ती कशी शक्य आहे? कारण अद्वैत आहे, मग भक्ती शक्य आहे का? यावर उदाहरण देताना माऊलींनी अमृतानुभवामध्ये दिलंय, देव देऊळ परिवार. आपण कदाचित त्यांनी अजिंठा वेरूळच्या लेण्या पाहिल्या असतील. त्यावेळेला वेरूळच्या लेण्यामध्ये काय? शंकर आहेत, पार्वती आहे, भूतगण आहेत, नंदी आहे. हे सगळे कशाचे आहेत? दगडाचेच आहेत. देव देऊळ आणि परिवारू की जे कोरो नि डोंगरू. एकच डोंगर कोरला आणि त्यामध्ये महादेव आहेत, पार्वती आहेत, त्याचप्रमाणे भूतगण आहेत आणि नंदी आहेत. हे एका डोंगरामधलेच आहेत, पण तरी आपण त्याला वेगवेगळं मानून त्याकडे वेगळ्या रूपाने पाहतो. त्याप्रमाणे भक्ती सुद्धा अशीच आहे, भक्तीचा व्यवहार आहे असाच आहे. एकत्वामध्ये अद्वैतामध्ये सुद्धा भक्ती शक्य आहे. म्हणून भक्ती म्हणजे केवळ मूर्तीपूजा नाही, देवाला पंचपक्वान्नाचा नैवेद्य आणि स्वतःला खाण्यासाठी दाखवून आपण देवाला पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवतो, पण तो आपल्याला खायचा आहे म्हणून दाखवतो. पण अतिथीला उपाशी ठेवणं हा धर्म असू शकत नाही. म्हणून लोभे खावया आपण, ठेवी प्रतिमे पुढे पक्वान्न, अति आलियान घाली अन्न, मदर्शन ते नव्हे. नाथ महाराज म्हणतात, ती माझी पूजा नाही, ती माझी सेवा नाही. तुम्हाला खायचं म्हणून देवाला पंचपक्वान्न दाखवता आणि आलेल्या अतिथीला उपाशी ठेवता, ही माझी भक्ती नाही. माझी भक्ती किती व्यापक आहे हे सांगताना त्याचा सामाजिक अर्थ, लोकसंग्रहा कारणे, करणे आणि करविणे, लोकसन्मार्गी लाविणे, हेही माझे भजन. संत दासोपंतांनी सुद्धा त्यांच्या गीतार्णवामध्ये हा भक्तीचा सामाजिक अर्थ केलेला आहे की लोकसंग्रहा कारणे, करणे आणि करविणे. भक्ती म्हणजे नुसती देवापुढे जाऊन भमभम करणं म्हणजे भक्ती नाही. लोकसंग्रह, लोकाला गोळा करा, त्यांना सन्मार्गाला लावा, हे भक्ती आहे. आणि म्हणून पानपोई तयार करा, धर्मशाळा बांधा, अन्नछत्र घाला, गरीब गरजूंना मदत करा आणि कोणत्याही प्रकारे मदत करा, तुम्हाला ज्या पद्धतीने, ती भक्तीच आहे, ती देवपूजाच आहे. आणि म्हणून यज्ञ याग यापेक्षा, या कर्मठपणापेक्षा त्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून भक्तीला महत्त्व दिलंय. आणि या भक्तीमध्ये प्रेम भक्ती ही समर्पणाची भावना आहे. म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतात, मज्जन्म कर्म कथनम मम पर्वानुमोदनम, वैदिकी तांत्रिकी दीक्षा मदीय व्रतधारणम, समाजनोपलेपाभ्याम शेकमंडलवर्तनैहि. हे अर्जुना, माझ्यासाठी सगळं कर, उद्देश माझा ठेव. तुला महोत्सव साजरा करायचा तर माझा कर, माझा जन्म महोत्सव साजरा करा, माझे पर्व साजरे करा, माझ्या निमित्ताने उत्सव महोत्सव करा, वैदिक आणि तांत्रिकी दीक्षा माझ्यासाठी करा, सगळे व्रत माझ्यासाठी करा, समार्जन, झडा सडा सारवण रांगोळी दिवे हे माझ्या समोर लावा. ही खऱ्या अर्थाने माझी भक्ती आहे. आणि ही माझी भक्ती कुणी कशी केली, त्या भक्तीची श्रेष्ठता जी सांगतील तो भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्री मंजनाथ गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.